मित्रांनो आमची गाडी आता पण पडलेली रिक्षा. थांबा मित्रांनो, सुरुवातीपासूनच बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद तावरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आमचे आज पेपर संपलेले आहेत, पेपर आमचे सर्व झालेले आहेत आणि आज आम्ही चाललेलो होतो उज्जैनला. माझी पॅकिंग वगैरे सगळं पूर्ण झालेली आहे. कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे आम्ही आमचं आवरून कॉलेजला बाय बाय करत आम्ही निघालो जयपूर रेल्वे स्टेशनकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता आम्ही उज्जैन जंक्शनला पोहोचलो. आमचे मित्र संकेत आणि यश हे पुण्यावरून आले होते आणि आमची वाटच बघत बसले होते. रायगड नंतरनं पुन्हा एका नवीन वर्षाने आम्ही 4 मित्र एका नवीन ठिकाणी येऊन पोहोचलो. मग आम्ही आमचं आवरून फ्रेश होऊन श्री महाकालेश्वरच्या दर्शनाला निघालो. तर तिथे भल्या मोठ्या रांगेत 2 तास उभं राहिल्यानंतर आमचं श्री महाकालेश्वरचं दर्शन झालं. आता महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आता इथं बसलेलो आहे कॉरिडॉरमध्ये. तर दर्शन झाल्यानंतर ना तिथला पूर्ण परिसर कॉरिडॉर फिरलो आणि पुढं भारत मातेचं मंदिर होतं, तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. आणि आम्ही रिक्षात बसून निघालो श्री कालभैरव मंदिराकडे. इथे सुद्धा खूप गर्दी आहे आणि आम्ही विचार करत होतो की मंदिरात जायचं की नाही, आज दर्शन घ्यायचं की नाही. पण संकेत बोलला एवढ्याला आलोय तर दर्शन घेऊनच जाऊया. इथे सुद्धा 2-3 तास उन्हात आणि रांगेत थांबल्यानंतर आमचं श्री कालभैरवचं दर्शन झालं. इथे देवाला प्रसाद म्हणून मद्य चढवण्याची प्रथा आहे मित्रांनो. तर आता आम्ही पुढे हरसिद्धी मंदिराकडे निघालोय आणि याच्या आमची इथे रिक्षाच बंद पडली आहे. पाहुणे टाकला जोरात मित्रांनो, आमची गाडी आता पण पडलेली रिक्षा. आमची गाडी ओके चला चालू झाली आता. तर बाहेर फिरत असताना अशा अडीअडचणी येतच असतात. आम्ही मजा मस्ती करत पोहोचलो हरसिद्धी मंदिरापाशी. तर इथे आम्हाला गर्दी लागली नाही आणि ते दर्शन करून आम्ही निघालो आता पुढे ओंकारेश्वरकडे. इथून 150 किलोमीटर लांब आहे. मित्रांनो, आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचलो आहे. हे भाग ओंकारेश्वरचं मंदिर आहे. आता आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनाला आलो आहे. तरी आम्ही रांगेत उभं राहिलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. आमचा तो ओंकारेश्वरचं दर्शन झालंय. संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती आणि आता मी रूमवरती निघालोय. मित्रांनो, तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही महाबळेश्वरचं दर्शन करायला चाललो आहोत सगळे. आणि महाबळेश्वरचं दर्शन करून आम्ही बोटीने नर्मदाची परिक्रमा करणार आहोत. तर बघूया, चला. तर असं म्हणतात की महाबळेश्वरचं दर्शन केल्याशिवाय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही. तर हे महाबळेश्वरचं मंदिर आहे. तर इथे दर्शन करून आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरासमोर आलोय. मित्रांनो, जर तुम्ही कधी ओंकारेश्वरला आलात तर नर्मदा नदीची परिक्रमा नक्की करा. ही परिक्रमा बोटीने किंवा चालत सुद्धा करता येते. तर आता आम्ही बोटीने नर्मदा नदीची परिक्रमा करत आहोत. नदीची परिक्रमा करता करता थोडं पुढे आल्यावरती इथं 2 नद्यांचा संगम आहे. कावेरी नदी आहे आणि मागची आहे जी नर्मदा नदी आहे. या 2 नद्यांचा संगम आहे आणि याला संगम घाट असं म्हणतात. आम्ही आता चालत चाललेलो आहे. आम्हाला त्या बोटीने सोडलेलं आहे. तर पाण्याचा जास्त फ्लो असल्यामुळे आम्हाला तो म्हटला की पुढं चालत या थोडंसं. आम्ही चालत चाललो मित्रांनो. अशी चालली आमची नर्मदा परिक्रमा.
आणि तुम्ही बघू शकता हे संकेत, यश आणि हे सारंगी काय करतात माझे मित्र. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो त्यांचं काय चाललेलं आहे. बन जाएगा. चला रे. मित्रांनो बघा इथून काय सुंदर व्ह्यू दिसतोय ओंकारेश्वरचा. इथे 2 दिवस इतकं मन रमलं की माघारी जायची इच्छाच होत नव्हती. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आणि नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करून आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. गाडी पंक्चर झालेली आहे. आम्ही ओंकारेश्वर पासून आता खंडवा जंक्शनला आलेलो आहे. आता आमची इथून खंडवा जंक्शन पासून पुण्यासाठी ट्रेन आहे 2 वाजता. तर अजून ट्रेन आलेली नाहीये. 2 वाजता ट्रेन येईल. मध्ये ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता इथं थोडं नाश्ता वगैरे करायला थांबलेलो. आईस्क्रीम असे सुंदर नजारे बघत मजा मस्ती करत आमचा प्रवास चालू आहे. तर आता आम्ही कोपरगाव मध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे येतात काही सुंदर नजारा दिसलाय बघा. मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आमच्या आता 2 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि स्टोरीज बाय प्रसाद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू मग एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.